नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर साळुंके, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. तर मी 5 डिसेंबर रोजी इथे गव्हाची लागवड ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली होती. तर आज रोजी त्याला गहूला पेरून आणि 1 महिने 13 दिवस झालेले आहे. तर तुम्ही गहू बघू शकता, गव्हाची क्वालिटी बघू शकता. अजूनपर्यंत व्यवस्थित हे बघा, एकदम बऱ्यापैकी त्यांना फुटवे पकडलेला आहे. आपण इथे 1-1.5 बिघ्यामध्ये जवळजवळ 40 किलोचं गहू आपण इथे पेरलेलं आहे. आणि आतापर्यंत याला आपण 5वं पाणी भरलेलं आहे. कारण जमीन थोडी हलकी असल्यामुळे, हे बघा तुम्ही जमीन बघू शकता, जमीन अशी थोडी हलकी असल्यामुळे तर आपल्याला वारंवार आठवड्यातून 8 दिवसात 10 दिवसात पाणी इथं द्यावं लागतं आहे. सुरुवातीला मी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असताना त्याआधी रोटावेटर मारून घेतला. ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर करून आणि मग मी ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच पेरणी केलेली आहे. तर तुम्ही ही पेरणी बघू शकता. वाफे एकदम छानपैकी असे वाफे सरळ गेलेले आहेत. प्रत्येक असं वाफे व्यवस्थित गेलेले आहेत. तर सुरुवातीला जेव्हा मी गहू पेरला होता त्यावेळी 10-26 जाड मटेरियल 50 किलोची बॅग मी इथं या शेतामध्ये जेव्हा गहू पेरण्याचं होतं त्यावेळी मी त्याचा वापर केला होता. आणि पेरणी झाल्यानंतर लगेच मी पाण्याचा भरणा केलेला होता. आणि काहीतरी बऱ्याच एक 7-8 दिवसांनी गव्हाला कोंब यायला लागले होते आणि व्यवस्थित फुटवा वगैरे आता पण व्यवस्थित चांगलं. त्यानंतर 1 महिना झाला त्या वेळी, म्हणजे मी 5 डिसेंबरला लावणी केली होती ना, तर त्यानंतर 5 ते 5 म्हणजे 1 महिन्याच्या 2-3 दिवस अगोदर मी तणनाशकाची फवारणी घेतली होती. तणनाशकाची फवारणी घेतली आणि त्यानंतर मी लगेच पाण्याचा भरणा केला. पाण्याचा भरणा करून आणि व्यवस्थितरीतीने मस्तपैकी 1 महिन्याच्या वरती 12-13 दिवस झाले होते. आणि मग त्यानंतर मी फवारणी घेतली. मावा, तुडतुडे जे काही असेल, किडे मकोडे जे याच्यावर पालापाचोळ्यावरती जो बसणार आहे तो, जेणेकरून हे जे उंबीचे जे फांदी आहे त्या फांदीला त्रास होऊ नये म्हणून आपण फवारणी घेतली होती. तर अशी अतिशय सुंदर असा प्लॉट तयार झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असा प्लॉट तयार झालेला आहे. गहू अजून थोडा म्हणजे थोडं काही ठिकाणी पिवळापणा जाणवतोय, काही ठिकाणी हिरवा आहे. तर त्यासाठी आपण अजून एक स्टँडर्ड फवारणी घेणार आहोत. तर फवारणी घेत असताना ते तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करेलच. आणि गहू कसा वाटला तुम्हाला जरा तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा, कमेंट करून सांगा. आता गहू आपला 1 महिना 13 दिवसाचा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला नवीन व्हिडिओ मी टाकत जाईल. आणि गव्हाबद्दल, कापसाबद्दल, मक्काबद्दल ही तुम्हाला मी सगळी माहिती देत चालेल. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, बाय बाय, टाटा, लाईक करा. थँक्यू.